पाठ चौथा 1857चा स्वातंत्र्य लढा. आता या पाठात आपण 1857च्या प्रसिद्ध स्वातंत्र्य लढ्याबद्दल माहिती मिळवूया. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 1857चे स्वातंत्र्य समर या पुस्तकातून या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका याची मांडणी केली. 1857 पूर्वीचे लढे. आता 1857चा लढा काही अचानक उद्भवला नव्हता, तर त्यापूर्वी इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले. भारतात ज्या ज्या भागात इंग्रजांची सत्ता होती तेथील भारतीयांच्या मनात इंग्रजी सत्तेमुळे आपले सर्व स्तरातून शोषण होत आहे याची जाणीव निर्माण होऊन असंतोष वाढत चालला होता. पाईकांचा उठाव. ओडिसात निरनिराळ्या स्वतंत्र राजांचे जे खडे सैनिक होते त्यांना पाईक म्हणत. राजांनी या पाईकांना कसण्यासाठी मोफत जमिनी दिल्या होत्या. त्यातून ते आपला उदरनिर्वाह करत. त्या बदल्यात युद्धाच्या वेळी ते आपल्या राजांच्या बाजूने लढाईला उभे राहत. इसवी सन 1803 मध्ये इंग्रजांनी ओडिसा जिंकून घेतला आणि पाईकांच्या वंशपरंपरागत जमिनीही काढून घेतल्या. तसेच इंग्रजांनी लावलेल्या करारांमुळे मिठाच्या किमतीत वाढ होऊन सामान्य लोकांचे जीवन असह्य झाले. याचा परिणाम इसवी सन 1817 मध्ये इंग्रजांविरुद्ध पाईकांनी सशस्त्र उठाव केला. त्याचे नेतृत्व बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. अशाच वेगवेगळ्या ठिकाणच्या महत्वाच्या उठावांची माहिती घेतल्याने आपल्याला त्या तीव्रतेची जाणीव होईल. सन 1763 ते 1857 या काळात बंगालमध्ये प्रथमच संन्याशांच्या व त्यानंतर फकीरांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी दिलेले लढे. गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र व दक्षिण भारतात झालेले लढे. रामोशी बांधवांना व स्थानिक युवकांना संघटित करून उमाजी नाईक यांनी दिलेला लढा. भारतातील आदिवासी व वन्य जमातींचा उदरनिर्वाह होत असलेल्या जंगल संपत्तीवर ब्रिटिशांनी कायद्याने गदा आणल्यामुळे त्यांनी दिलेले आव्हान. बिहार, छोटा नागपूर परिसरातील कोलाम, ओडिसातील गोंड, बिहारमधील संथाळ, महाराष्ट्रातील भिल्ल, कोळी, रामोशी, कोल्हापूर परिसरातील गडकरी, तर कोकणात फोंड सावंतांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत असलेल्या भारतीय सैनिकांना दिली जाणारी दुजाभावाची वागणूक आणि इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत अत्यंत अल्प असणारे त्यांचे वेतन आणि भत्ते यामुळे 1806 साली वेल्लोर येथे आणि 1824 साली बराकपूर येथे उठावाने उग्र रूप धारण केले. पण हे सर्व लढे स्थानिक स्वरूपाचे व एकाकी असल्यामुळे इंग्रजांनी बळाचा उपयोग करून ते मोडून काढून लोकांचा असंतोष दडपला. भारतातील विविध वर्गांमध्ये साठलेला असंतोषाचा वणवा 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या रूपाने बाहेर पडला आणि त्याचा उद्रेक अभूतपूर्व अशा सशस्त्र लढ्याने झाला. 1857च्या लढ्याची कारणे. इंग्रजांपूर्वी भारतात अनेक राजवटी असूनही गावगाडा पूर्वीसारखा चालू राहिला. इंग्रजांनी मात्र नवीन व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. जनतेच्या मनात अस्थिरता व असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. ही पार्श्वभूमी 1857च्या लढ्याचे कारण होते. आता आपण या लढ्याची कारणे अजून खोलात जाऊन पाहूया. आर्थिक कारणे. इंग्रजांनी नवीन महसूल पद्धत अंमलात आणून शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसुलीची वसुली केली. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. उद्योगधंद्यावर जाचक कर बसवले. या सर्वांमुळे भारतात विकसित झालेले हस्तकला व कापड उद्योग दिवाळखोरीत निघून अनेक भारतीय कारागीर बेकार झाले. इंग्रजांविरुद्ध असंतोष वाढतच गेला. आता सामाजिक कारणे. सतीबंदी, विधवा विवाह हे इंग्रजांनी आणलेले कायदे जरी सामाजिक दृष्टीने योग्य असले तरी ते आपल्या चालीरीती, परंपरा, रूढी यात हस्तक्षेप करत आहेत अशी समजूत भारतीयांनी करून घेतली आणि ते असंतुष्ट बनले. राजकीय कारणे.
1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली. गैरकारभाराचे निमित्त पुढे करून अयोध्येच्या नवाबाला पदच्युत केले. सातारा, नागपूर, झाशी ही संस्थाने तेथील राजाचा दत्तक पुत्रांचा वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. डलहौसीच्या या संस्थाने खालसा करण्याच्या धोरणाने भारतीयांमध्ये अविश्वासाचे वातावरण वाढत गेले. हिंदी सैनिकांमधील असंतोष. हिंदी सैनिकांना मिळणारी तुच्छतेची वागणूक, सुभेदारापेक्षा वरचे पद न देणे, गोऱ्या सैनिकांपेक्षा कमी पगार आणि हळूहळू कमी केलेले भत्ते अशा अनेक कारणांमुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढत गेला. आता असे असले तरी या लढ्यामागचे तात्कालिक कारण काय होते माहितीये? ब्रिटिशांनी हिंदी सैनिकांना दिलेल्या लांब पल्ल्याच्या इनफिल्ड बंदुकांच्या काडतुसावरील आवरण दाताने तोडावे लागे. या आवरणाला गायीची किंवा डुकराची चरबी लावलेली असते अशी बातमी पसरली. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम सैनिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि चरबी लावलेली काडतुसे वापरण्यास सैनिकांनी विरोध केला. पण त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करून त्या सैनिकांना जबर शिक्षा करण्यात आली. या अन्यायाला विरोध करण्यासाठी बराकपूरच्या छावणीतील मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर गोळी झाडली. त्यांना अटक करून फाशी देण्यात आली. ही बातमी वणव्यासारखी पसरली. मेरठ छावणीतील हिंदी सैनिकांची पूर्ण पलटण बंड करून उठली. दिल्लीच्या रोखाने निघालेले सैनिक आणि वाटेत उत्स्फूर्तपणे आलेले हजारो नागरिक यांनी 12 मे 1857 ला दिल्लीचा ताबा घेऊन मुघल बादशाह बहादूर शहाला भारताचा सम्राट म्हणून लढ्याचे नेतृत्व दिले. तर अशी झाली 1857च्या लढ्याची सुरुवात. आता आपण त्या लढ्याची व्याप्ती काय होती ते बघूया. लढ्याची व्याप्ती. दिल्ली ताब्यात आल्याने सैनिकांचा आत्मविश्वास वाढून त्यांना प्रेरणा मिळाली. या उठावाचे लोण भारतभर पसरले. या लढ्यात सहभागी झालेल्यांपैकी काही नावे पुढील प्रमाणे: सातारा छत्रपतींचे वारसदार शहाजी प्रताप सिंग व कारभारी रंगो बापूजी, कोल्हापूरचे चिमासाहेब, नरगुंचे बाबासाहेब भावे, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर जवळील भागोजी नाईक, नाशिक जिल्ह्यातील पेठ सुरगण्याच्या राणीसारख्या स्त्रिया, सातपुडा परिसरातील लढ्याचे नेतृत्व केलेले शंकरशाह, खानदेशात कजार सिंग यांच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी केलेल्या उठावात 400 भिल्ल आणि स्त्रियाही सहभागी झाल्या होत्या. लढ्याचे नेतृत्व. हिंदुस्थानवर आक्रमण करावयास सुरुवात केलेल्या नादिर शाह, अब्दाली सारख्या परकीयांना मुघल प्रतिकार करू शकत नाही हे लक्षात आल्यावर मराठ्यांनी स्वतः हिंदुस्थानच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आणि ते अब्दाली विरुद्ध पानिपतावर लढले. मुघल साम्राज्याचा वारसदार बहादूर शाह याचे नेतृत्व मान्य करून नानासाहेब पेशवे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याची सूत्रे आपल्या हातात घेतली. मौलवी अहमदुल्ला, कुंवर सिंग, मुघल सेनापती बख्त खान, बेगम हजरत महल यांनी विविध ठिकाणी केलेल्या उठावाच्या नेतृत्वातून हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले. बिमोड. सैनिक, जमीनदार, राजे, सेनापती व जनता असे सर्वजण इंग्रजांशी प्राणपणाने लढले. नियोजित वेळेपूर्वीच हिंदी सैनिकांच्या उठावाला सुरुवात झाली आणि सुरुवातीला त्यांना यशही मिळत गेले. परंतु मोठी सैन्य संख्या व प्रशासकीय ताकद असलेल्या इंग्रजांनी उठावाचा बिमोड करण्यासाठी साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर केला आणि त्यांनी गेलेली ठिकाणे पुढील 6 महिन्यातच परत मिळवली. राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, अहमदुल्ला हे सर्व धारातीर्थी पडले. बहादूर शाह यांना रंगून येथे कारावासात ठेवण्यात आले. नानासाहेब व बेगम हजरत महल यांनी नेपाळमध्ये आश्रय घेतला.
तात्या टोपे यांनी 10 महिने इंग्रजांशी लढा दिला, पण अखेर फितुरीमुळे ते सापडले आणि त्यांना फासावर जावे लागले. अशा रीतीने सन 1858च्या अखेरीपर्यंत इंग्रजांनी हा लढा कठोरपणे दडपून टाकला. या लढ्याची सुरुवात जरी हिंदी सैनिकांच्या असंतोषातून झाली असली, तरी पुढे शेतकरी, कारागीर, सामान्य जनता, आदिवासी हे सर्वच जण इंग्रजांच्या विरोधात एकत्र आले. या अन्यायकारी राजवटीचा पाडाव करून इंग्रजांचे भारतातून उच्चाटन करणे हे सर्वांचे समान ध्येय होते. स्वातंत्र्याची प्रेरणा असलेल्या या लढ्यात हिंदू, मुसलमान, विविध जाती जमातींचे लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन या लढ्याला व्यापक राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. आता लढा अयशस्वी होण्याची काय कारणे होती ते आपण बघू. जरी हा व्यापक लढा असला तरी तो अयशस्वी का बरं झाला, याची कारणं पुढील प्रमाणे. लढ्याचा प्रसार भारतभर झाला नाही. उत्तर भारतात लढ्याची तीव्रता अधिक होती, परंतु राजपुतांना पंजाब, बंगालचा काही भाग, ईशान्य भारत हे प्रदेश लढ्यापासून अलिप्तच राहिले. त्यामुळे हा लढा संपूर्ण भारतात एकाच वेळी झाला नाही. सर्वमान्य नेत्यांचा अभाव. इंग्रजांच्या विरोधात सर्वमान्य नेतृत्व निर्माण होऊ न शकल्यामुळे इंग्रजांविरोधी लढ्यात एकसंधपणा आला नाही. राजे रजवाड्यांच्या पाठिंब्याचा अभाव. इंग्रजी सत्तेचा त्रास जरी जनतेला आणि संस्थानिकांना होत होता, तरी बरेचसे संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले. लष्करी डावपेचांचा अभाव. भारतीय सैन्याकडे शौर्य होते, परंतु योग्य वेळी योग्य डावपेच त्यांना आखता आले नाहीत. दिल्ली जिंकल्यानंतर ती टिकवता आली नाही. उठावकऱ्यांजवळ पुरेशी शस्त्रास्त्रे नव्हती. याउलट इंग्रजांकडे मात्र मोठी आर्थिक ताकद, शिस्तबद्ध सैन्य, अद्ययावत शस्त्रास्त्रे आणि अनुभवी सेनानी होते. तसेच दळणवळणाचा ताबाही त्यांच्याच हातात होता. त्यामुळे भारतीय सैनिकांचा त्यांच्या पुढे निभाव लागला नाही. आंतरराष्ट्रीय परिस्थिती इंग्रजांना अनुकूल. रशियाशी सुरू असलेल्या क्रिमियन युद्धात इंग्रज जिंकले होते. जगातील अनेक देशांशी त्यांचा व्यापार होता आणि महत्वाचे म्हणजे त्यांची आरमारी ताकद ही मोठी होती. परंतु उठावकऱ्यांची परिस्थिती मात्र संपूर्ण उलट होती. स्वातंत्र्य लढ्याचे परिणाम. या लढ्याचे व्यापक परिणाम झाले. ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपली. कंपनीच्या सत्तेमुळे भारतीयांच्या असंतोषात भर पडल्यामुळे इंग्रजी सत्तेपुढे 1857च्या लढ्याचे आव्हान उभे राहिले. याची जाणीव इंग्लंडच्या राणीला झाली आणि भारतातील इंग्रजी सत्ता कंपनीच्या हातात सुरक्षित नाही असे वाटून 1858 साली ब्रिटिश पार्लमेंटने कायदा करून ईस्ट इंडिया कंपनीची राजवट बरखास्त केली. गव्हर्नर जनरल हे पद जाऊन व्हाईसरॉय हे पद करण्यात आले. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. तसेच भारताविषयी कारभार करण्यासाठी भारत मंत्री हे पद इंग्लंडच्या शासनात निर्माण करण्यात आले. राणीचा जाहीरनामा. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. यात तिने ग्वाही दिली की सर्व भारतीय आमचे प्रजाजन आहेत. वंश, धर्म, जात किंवा जन्मस्थान यावरून प्रजाजनात भेद करणार नाही. शासकीय नोकऱ्या देताना गुणवत्तेवर दिल्या जातील. धार्मिक बाबतीत कसलाही हस्तक्षेप करण्यात येणार नाही. संस्थानिकांशी केलेले करार पाळले जातील आणि ती कोणत्याही कारणासाठी खालसा केली जाणार नाही. भारतीय लष्कराची पुनर्रचना. भारतीय लष्कराची पुनर्रचना करताना लष्करातील इंग्रजी सैन्याचे प्रमाण वाढवण्यात आले. महत्वाच्या ठिकाणी इंग्रज अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या. तोफखाना हा पूर्णपणे इंग्रज अधिकाऱ्यांच्याच ताब्यात ठेवण्यात आला. लष्करी तुकड्यांची जातवार विभागणी करण्यात आली. अशा प्रकारे भारतीय सैनिक एकत्र येऊन इंग्रजी सत्तेच्या विरोधात उठाव करणार नाही
अशी काळजी घेण्यात आली. धोरणात्मक बदल. इंग्रजांच्या धोरणात देखील काही महत्वाचे बदल झाले. भारतीयांच्या सामाजिक व धार्मिक बाबतीत हस्तक्षेप न करता भारतीय समाज सामाजिक दृष्टीने एकसंध होणार नाही अशी काळजी घ्यायला त्यांनी सुरुवात केली. भारतीयांमध्ये जात, धर्म, वंश, प्रदेश या कारणावरून नेहमी संघर्ष निर्माण होतील आणि एकमेकांविषयी भारतीयांची मने कलुषित होतील हे धोरण राबवायला त्यांनी सुरुवात केली. फोडा आणि राज्य करा हे सूत्र त्यांनी वापरायला सुरुवात केली. इंग्रजी राज्य सत्तेला संघटित विरोध केला पाहिजे असे भारतीयांना वाटू लागले आणि अशा प्रकारे 1857चा स्वातंत्र्य लढा हा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचे प्रेरणास्त्रोत ठरला.